नमस्कार बंधू भगिनींनो, महात्मा फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वावरती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रकाश टाकणार आहोत. त्यांच्या जीवनचरित्राचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. सर्वप्रथम महात्मा फुले यांच्या प्रतिमेला आणि विचारांना मी मनपूर्वक अभिवादन करतो आणि त्यानंतर महात्मा फुलेंच्या बद्दल बोलायचं झालं तर मी असं म्हणेन, मुली व अस्पृश्यतांसाठी सुरू केली शाळा, मुली व अस्पृश्यांसाठी सुरू केली शाळा, लाविला त्यांना शिक्षणाचा लळा, लाविला त्यांना शिक्षणाचा लळा, भिडेवाड्यात कष्टाने फुलविला, भिडेवाड्यात कष्टाने फुलविला, सावित्रीबाईसह शिक्षणाचा मळा, सावित्रीबाईसह शिक्षणाचा मळा. अशा या थोर समाजसुधारक महात्मा फुलेंचं पुनश एकदा मी मनपूर्वक स्मरण करतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारतामध्ये एकूण 5 महात्मे झाले, ज्यामध्ये सर्वप्रथम महात्मा म्हणून ज्यांना संबोधलं गेलं ते महात्मा गौतम बुद्ध, त्यानंतर महात्मा कबीर, महात्मा बसवेश्वर, महात्मा गांधी आणि ज्यांच्याबद्दलचा विचार आपण करतो आहोत ते महात्मा फुले हे 5वे आणि अत्यंत महत्त्वाचे महात्मे म्हणून खऱ्या अर्थानं त्यांना या ठिकाणी सामान्य जनतेनं ही पदवी दिलेली आहे आणि खरोखरच महान आत्मा असलेलं हे व्यक्तिमत्व म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. आधुनिक महाराष्ट्राच्या उभारणीत ज्या थोर महापुरुषांनी समाजसुधारकांनी मोलाचं योगदान दिलं त्यामध्ये महात्मा फुलेंचं नाव अग्रक्रमानं घ्यावं लागतं. मी तर असं म्हणेन की आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासातील सोनेरी पान जर कोण असेल तर ते आहेत महात्मा फुले. महाराष्ट्रातील बहुजन समाजातील पददलित जनतेला आणि शूद्रातिशूद्रांना हजारो वर्षाच्या गाढ निद्रेतून जाग करून त्यांना आपल्या न्याय्य हक्कासाठी जाणीव करून देणारा आणि त्यांचे हक्क प्रस्थापित करण्यासाठी आपल्या आयुष्याच्या अखेरीपर्यंत झगडणारा महामानव म्हणजेच महात्मा फुले होत. ही गोष्ट या निमित्तानं आपण लक्षात घेतली पाहिजे. अशा या महान मानवाचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी पुणे येथे झालेला आहे. त्यांच्या पूर्वजांचं मूळ गाव हे सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होतं. मूळ उपनाव देखील त्यांचं गोरे अशा पद्धतीचं होतं. पुढे त्यांच्या घराण्यामध्ये फुलांचा व्यवहार करण्यास सुरू झालं आणि त्यामुळं त्यांचं गोरे हे आडनाव मागं पडलं आणि सगळेजण त्यांना फुले या आडनावानं ओळखू लागले आणि म्हणूनच आपण महात्मा ज्योतिबा फुले गोरेच्या ऐवजी फुले या आडनावाने संबोधतो. त्याचा इतिहास या पद्धतीने आपल्याला पाहावा लागतो. महात्मा फुले यांचं ज्योतिबा हे नाव होतं. त्यांच्या वडिलांचं नाव गोविंदराव तर आईचं नाव चिमणाबाई होतं. असं सांगतात की ज्योतिबा 1 वर्षाचे असतानाच ज्योतिबांना म्हणजेच या जगाला सोडून चिमणाबाई म्हणजे त्यांची आई निघून गेली आणि त्यानंतर सगुणाबाई या त्यांच्या नातलगा ताईंनी मला असं वाटतं की त्यांचा संपूर्ण सांभाळ केलेला आपल्याला दिसून येतो. वयाच्या 7व्या वर्षी गोविंदरावांनी आपल्या मुलाला शाळेमध्ये घातलं. काही काळ ते शाळेत राहिले, परंतु शाळेमध्ये जात असताना तिथली सगळी व्यवस्था बघून फार काळ काही ते शाळेत टिकले नाहीत. परंतु जन्मजातच अत्यंत हुशार चाणाक्ष असणारे ज्योतिबा परंतु शाळेतनं काही काळानंतर बाहेर पडले. पण पुनश्च एकदा ज्योतिबांकडील चिंतनशीलता व बौद्धिक कौशल्य पाहून त्यांच्याच शेजारी राहणारे उर्दू शिक्षक गफार बेग मुन्शी व धर्मोपदेशक लिजिट साहेब यांना असं वाटलं की या ज्योतिबाला पुन्हा एकदा शिक्षणासाठी शाळेमध्ये घालण्याचा आग्रह आपण गोविंदरावांच्याकडे केला पाहिजे आणि म्हणून या दोघांनीही ज्योतिबांचे वडील गोविंदरावांजीकडे आग्रह केला की आपण आपल्या मुलाला, अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेचा हा मुलगा आहे, त्याला आपण शाळेमध्ये पाठवावं. आणि या सगळ्यांच्या सांगण्यावरून गोविंदरावांनी पुन्हा ज्योतिबांना शाळेमध्ये घातलेला आहे. 1841 साली स्कॉटिश मिशनच्या इंग्रजी शाळेमध्ये गोविंदरावांनी आपला मुलगा ज्योतिबा यांना शिक्षणासाठी टाकलं. ही गोष्ट मला असं वाटतं की आपण लक्षात घेतली पाहिजे. 1847 मध्ये त्यांनी आपलं इंग्रजी शाळेतलं शिक्षण
पूर्ण केलेलं आपल्याला दिसून येतं. अशाच काळामध्ये वयाच्या 13व्या वर्षी त्यांचा विवाह सावित्रीबाई यांच्याशी झालेला दिसून येतो. यावरून एक गोष्ट आपल्या लक्षात येते की त्या कालावधीमध्ये बालविवाहाची प्रथा मोठ्या प्रमाणावर समाज व्यवस्थेमध्ये होती आणि तशाच पद्धतीनं बालवयातच वयाच्या 13व्या वर्षी ज्योतिबांचा विवाह सावित्रीबाईंशी झाला. ही गोष्ट आपण त्यांच्या आयुष्यातली एक महत्वाचा टप्पा म्हणून पाहावा लागतो. खरं तर लग्न झाल्याच्या नंतर आई तर गेलेलीच आहे. त्यांनी सरकारी नोकरी करायची नाही असा निर्णय घेतलेला होता. त्याचबरोबर फुलांचा जो व्यवसाय त्यांच्या घराण्यामध्ये चालत आलेला होता तो देखील फुलांचा व्यवसाय करायचा नाही असाही निर्णय त्यांनी घेतलेला होता. आणि त्याच कालावधीमध्ये त्यांच्या लक्षात आजूबाजूची परिस्थिती लक्षात आली. काय परिस्थिती लक्षात आली की इथे समाज व्यवस्थेमध्ये विषमता खूप मोठ्या प्रमाणावर फोफावलेली आहे. अन्याय मोठ्या प्रमाणावरती समाज व्यवस्थेमध्ये केला जातो आहे. अस्पृश्यांना आणि स्त्रियांना खूप जनावरांसारखी वाईट वागणूक या ठिकाणी दिली जाते आहे. हिंदू धर्मामध्ये अनेक वाईट अनिष्ट रूढी प्रथा आहेत ज्या की स्त्रीला आणि दलितांना माणूस म्हणून स्वीकारायलाच तयार नाही आहेत. आणि मग अशा कालावधीमध्ये स्त्रियांच्यासाठी दीनदलितांच्या वंचितांच्या उद्धारासाठी आपण काम केलं पाहिजे अशा प्रकारचा विचार करून ज्योतिबा या कामाला लागलेले आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून त्यांनी पहिल्यांदा जर कोणतं काम आपल्या हातामध्ये घेतलं असेल तर ते काम होतं स्त्री उद्धाराचं कार्य. त्यांनी सगळ्यात महत्वाचं आणि पहिलं कार्य कोणतं केलं तर स्त्री उद्धाराचं कार्य त्यांनी केलेलं आहे. कारण या कालावधीमध्ये स्त्रियांच्या वरती अनंत प्रकारचे बंधनं लादण्यात आलेली होती. चूल आणि मूल एवढं स्त्रियांचं काय ते क्षेत्र उरलेलं होतं. बाकी प्रत्येक ठिकाणी शिक्षणाच्या बाबतीमध्ये असेल, ग्रंथ वाचनांच्या बद्दल असेल, विधवेला पुन्हा पुनर्विवाह करता येत नव्हता. त्या यापूर्वी तर सतीप्रथेसारखे अनेक प्रकारचे बंधन केशवपन केलं जात होतं. त्याचबरोबर एखादा मुलगा जर अवैध मार्गाने एखाद्या विधवेला जन्माला आला तर एक तर त्या मुलाला ती माता चोरी छुपके मारून टाकत होती किंवा आत्महत्या करण्याचं प्रमाण स्त्रियांच्या मध्ये मोठ्या प्रमाणावर होतं. एका अर्थानं स्त्रिया ह्या अनेक जोखडांच्या मध्ये या ठिकाणी बांधल्या गेलेल्या होत्या. या स्त्रियांना या प्रकारचं जीवन गुलामगिरीचंच एका अर्थानं जीवन जगावं लागतंय हे काही महात्मा फुलेंना सहन झालं नाही. आणि पहिलं त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली की हे सगळं जे का घडलं तर अज्ञानामुळं स्त्रियांनी शिक्षणाचा कास धरली नाही म्हणून स्त्रियांच्या वरती पुरुषप्रधान संस्कृतीकडनं जाती व्यवस्थेकडनं या ठिकाणी धर्मव्यवस्थेकडनं अशा प्रकारचे अन्याय आणि अत्याचार केले जात आहेत. तेव्हा स्त्रियांचा जर उद्धार करायचा असेल तर त्यांना आपण शिकवलं पाहिजे, शिक्षित केलं पाहिजे हा विचार त्यांच्या लक्षात आला आणि त्यांनी पहिल्यांदा स्त्री शिक्षण देण्याचा निर्णय आपल्या मनाशी घेतला आणि स्त्रियांना अज्ञान आणि अंधश्रद्धेतून बाहेर काढण्यासाठी शिक्षण हे अत्यंत महत्वाचं आहे हे लक्षात घेऊन मला असं वाटतं की त्यांनी काय केलं तर पहिल्यांदा 1 ऑगस्ट 1848 त्यांनी बुधवार पेठ पुण्यातील बुधवार पेठ येथील भिडेवाड्यामध्ये पहिली मुलींची शाळा सुरू केलेली आपल्याला दिसून येते. 1 ऑगस्ट 1848 त्यांनी पुण्याच्या भिडेवाड्यामध्ये पहिली मुलींची शाळा म्हणजे स्त्री शिक्षणाला पहिला प्रारंभ या दिवशी केलेला आपल्याला दिसून येतो. या शाळेमध्ये विशेषत्वानं त्यांनी महार जातीतल्या, मांग जातीतल्या, चांभार जातीतल्या ज्या काही त्या कालावधीमध्ये उपेक्षित समजले जाणाऱ्या या जाती आणि वर्ग होते त्यांच्या मुलींना जाणीवपूर्वक शिक्षण देण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या मुलींच्या शाळेमध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. त्या कालावधीमध्ये या मुलींना शिकवायला उच्चवर्णीय तयार नाहीयेत. मुली तर शिकल्या पाहिजेत. मग आता काय करायचं म्हणून ज्योतिबांनी स्वतः शिक्षकाची भूमिका त्या ठिकाणी पार पाडलेली आपल्याला दिसून येते. मुलींना शिकवण्यासाठी आणखी कोणीतरी साथीदार महिला शिक्षिका मिळाली पाहिजे असं त्यांना वाटायला लागलं. परंतु त्या कालावधीमध्ये ज्या काही शिक्षित महिला होत्या त्या सगळ्या उच्चवर्णीय होत्या आणि त्या काही या दलित भगिनींना शिकवायला तयार नव्हत्या. त्यावेळेला महात्मा फुलेंनी खचले नाही तर उलट त्यांनी आपली पत्नी सावित्रीबाईंना स्वतः शिकवलं, तिला शिक्षित केलं आणि या मुलींना शिकविण्यासाठी शिक्षिका म्हणून कार्यारंभ करण्यासाठी प्रोत्साहन दिलेलं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यांचं हे कार्य तत्कालीन जे काही प्रस्थापित आहे सनातनी आहेत त्यांना आवडलं नाही
आणि म्हणून त्यांनी परोपरीनं या दोन्ही फुले दाम्पत्यांना या कार्यापासून रोखण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. ज्या वेळेला सावित्रीबाई या मुलींच्या शाळेसाठी घरातनं निघायच्या तेव्हा त्यांच्या अंगावरती खडे फेकणे, शेण फेकणे, शिव्यांची लाखोली वाहणे, अशा प्रकारे सावित्रीबाई या कार्यापासून परावृत्त कशा होतील यासाठीचे अनंत प्रयत्न केले, परंतु सावित्रीबाई देखील या कार्यातनं मागा हटलेल्या नाही आहेत. एवढंच नाही तर गोविंदरावांचे त्या काळातल्या काही लोकांनी कान भरले की तुमचा मुलगा आणि सूनबाई हे धर्मविरोधी कार्य करत आहेत. एक तर ते स्त्रियांना शिकवतायत आणि त्यातले त्यात दलितांच्या स्त्रियांना, मुलींना शिकवण्याचं महापाप ते करतायत. तेव्हा त्यांची समज त्यांना द्या. आणि गोविंदरावांना ते खरं वाटलं. गोविंदरावांनी दोघांनाही समजून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु हे दोघंही ऐकायला तयार नाहीत. त्यावेळेला गोविंदराव म्हणाले की तुम्ही माझ्या घरात राहू नका. आणि त्या कालावधीमध्ये आपल्या पित्याला सोडून ज्योतिराव आणि सावित्रीबाई घराच्या बाहेर पडलेत, परंतु त्यांनी स्त्री शिक्षणाचं कार्य मात्र अखंडितपणे चालवलं होतं. ही गोष्ट आपण प्रामुख्यानं लक्षात घेतली पाहिजे. एवढंच त्यांनी केलं की एकच शाळा काढली नाही, तर मध्यंतरी ही शाळा बंद पडली, परंतु ते खचले नाहीत. नंतर त्यांनी 2-3 शाळा मुलींच्या काढल्याने आणि अखंडितपणे मुलींच्या आणि स्त्री शिक्षणाच्या संबंधानं अजीवन कार्य केलेलं आपल्याला दिसून येतं. महात्मा ज्योतिबांनी दुसरं कोणतं कार्य केलं तर विधवा पुनर्विवाह करण्याचं अत्यंत स्त्री उद्धारामध्ये हे एक महत्वाचं कार्य आहे की विधवेचा पुनर्विवाह करण्यासाठी देखील त्यांनी पाऊल उचललेलं आपल्याला दिसून येतं. आपल्याला माहिती आहे की त्या कालावधीमध्ये बालविवाह होत असायचे, बऱ्याच वेळेला जरट विवाह व्हायचे. जरट विवाह याचा अर्थ पती हा खूप वयस्कर असायचा आणि अत्यंत कमी वयाच्या मुलीशी त्यांचा विवाह व्हायचा. वयस्कर पती असल्यामुळे तो लवकर मरायचा आणि ही बिचारी लवकरच विधवा व्हायची. बालविवाहामध्ये साथीच्या रोगामुळे म्हणा किंवा आणखीन कशामुळे म्हणा की त्या कालावधीमध्ये पती मरायचा आणि या अत्यंत कमी वयामध्ये या मुली विधवा व्हायच्या. आणि मग वैधव्याचं जीवन जगत असताना त्यांचं केशवपन करणं, त्यांना विद्रूप पद्धतीनं ठेवणं, अशा प्रकारच्या चुकीच्या रूढी परंपरा त्या कालावधीमध्ये हिंदू धर्मामध्ये प्रस्थापित झालेल्या होत्या. हे काही ज्योतिबांसारख्या पुरोगामी विचाराच्या व्यक्तीला पडलं नाही आणि त्यांना असं वाटलं की याच्यावरचा एक रामबाण उपाय हा आहे की या ज्या बिचाऱ्या युवा अवस्थेमध्ये विधवा झालेल्या मुली आहेत त्यांचे पुन्हा एकदा आपण विवाह लावून दिले पाहिजेत. आणि म्हणून विधवेचे पुनर्विवाह करण्याचा अत्यंत महत्वाचा निर्णय ज्योतिबांनी घेतलेला आहे, जो की त्या कालावधीमध्ये अत्यंत धारिष्ट्याचं हे काम होतं, परंतु ते काम ज्योतिबांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. त्या कालावधीमध्ये या विधवा पुनर्विवाहासाठी अनेक प्रकारचं लेखन त्यांनी करून भाषणांच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचं काम देखील त्यांनी घेतलेलं आहे. स्वतः पुढाकार घेऊन गोखले बागेमध्ये 1864 साली एक पुनर्विवाह घडवून आणण्याचं काम देखील त्यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर त्यांचं पुढचं काम जर आपण पाहिलं तर काय दिसतं, बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना त्यांनी केलेली आहे. ज्या काही विधवा स्त्रिया होत्या, ज्या वयात होत्या, त्यांच्याही मनामध्ये कधीतरी पुरुषाबद्दलचं आकर्षण निर्माण झालं आणि पुरुष आणि स्त्री विधवा असताना एकत्र आले, इतर पुरुषांशी त्यांचा संबंध आला आणि त्याच्यातनं एखादं जर मूल गर्भामध्ये राहिलं तर मग या विधवेला अशा मुलीला किंवा मुलाला जन्म द्यावा लागायचा आणि हा जन्म दिलेले जे बाळ आहेत ते अवैध पद्धतीनं जन्माला आल्यामुळं त्यांना मारून टाकण्याची प्रथा त्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावरती होती. तर अशा प्रकारे बालहत्या मोठ्या प्रमाणावर होत होत्या. ज्योतिबांच्या ही गोष्ट लक्षात आली आणि त्यांनी आवाहन केलं की चुकून एखाद्या विधवेचा जर या ठिकाणी पाय वाकडा पडला आणि तिला जर एखाद्या विधवेला अपत्य प्राप्त झाली अशा अनैतिक मार्गानं, तर तुम्ही ती मुलं गुपचूप माझ्या या बालहत्या प्रतिबंधक गृहामध्ये आणून सोडा, परंतु आत्महत्या करू नका. अशा प्रकारचं अत्यंत महत्वाचं काम त्यांनी केलं आणि आपल्या घरामध्येच हे बालहत्या प्रतिबंधक ग्रह सुरू करण्याचं अत्यंत धारिष्ट्याचं काम देखील त्यांनी केलेलं आहे. आणि अनेक विधवांना मला असं वाटतं की पुनर्विवाहाच्या संबंधानं जगण्याचं बळ दिलेलं आहे. अनेक बालक जी मृत्यूच्या दाढेतनं बाहेर काढण्याचं अत्यंत महत्वाचं काम त्यांनी केलं, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि हे बालहत्या प्रतिबंधक जे गृह आहे ते स्वतःच्या घरी सुरू करण्याचं धारिष्ट्य देखील त्यांनी या ठिकाणी दाखवलेलं आपल्याला दिसून येतं. या विधवांच्या पालन पोषणाची जबाबदारी पार पाडणारी जी काशीबाई आहे, या ब्राह्मण विधवेला देखील यशवंत नावाचा मुलगा जन्माला आलेला होता. या बाळाला पुढे त्यांनी दत्तक म्हणून आपल्या घरी घेतलेला आहे आणि हाच यशवंत
पुढे तुम्हाला माहिती आहे की डॉक्टर झाला, विदेशामध्ये जाऊन त्यानं वैद्यकीय व्यवसाय केलेला आहे. आणि प्लेगच्या साथीच्या वेळेला सावित्रीबाईंनी जेव्हा गोरगरिबांची, प्लेगग्रस्तांची सेवा करण्यासाठी परदेशातनं देशामध्ये परत बोलवलं, तेव्हा या यशवंतानं या प्लेग रुग्णांची सेवा करत करत आपला प्राण या ठिकाणी सोडलेला आहे. तर इतकी मोठी माणसं मला असं वाटतं की त्यांनी घडवलेली ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुलेंचं कार्य जर आपल्याला बघायचं झालं तर अस्पृश्य उद्धाराचं अत्यंत महत्वाचं कार्य मला असं वाटतं की महात्मा फुलेंनी केलेलं आपल्याला दिसून येतं. कारण त्या कालावधीमध्ये अत्यंत हीन वागणूक अस्पृश्य समाजातील लोकांना दिली जात होती. साधे माणुसकीचे हक्क देखील त्यांना दिले जात नव्हते. गावाच्या बाहेर गाव राहावं लागत होतं. दारिद्र्यामध्येच जन्म व्हायचा, दारिद्र्यामध्येच वाढायचं आणि दारिद्र्यामध्येच मरायचं. बऱ्याच वेळेला असंही आपण बघत होतो की सकाळी आणि संध्याकाळी त्यांना गावातून फिरण्यावर दलित बांधवांना बंदी होती. त्या कालावधीमध्ये गळ्यामध्ये मडकं आणि कमरेला खराटा बांधून रस्त्यानं चालावं लागत होतं. म्हणजे जनावराच्या पलीकडचं जीवन या दलित बांधवांना जगावं लागत होतं. सवर्णांची सेवा करणं जणू काही या दलितांचं आद्य कर्तव्य अशा प्रकारे त्यांना वागणूक दिली जात होती. या सगळ्या गोष्टींच्यामुळं महात्मा फुले, ज्योतिबा हे मनातनं अत्यंत व्यथित झाले आणि त्यांना असं वाटलं की नाही, हे दलित बांधव देखील आपले बांधव आहेत, तेही माणसं आहेत, त्यांना माणसासारखं वागवलं गेलं पाहिजे. यासाठी त्यांनी अस्पृश्यता निर्मूलनासाठी अत्यंत महत्वाचं काम केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि अस्पृश्यांना जर समाज व्यवस्थेमध्ये सन्मानाचं स्थान प्राप्त करून द्यायचं असेल तर त्यांच्यासाठी देखील आपण शिक्षणाची दारं उघडली पाहिजेत. यासाठी त्यांनी अस्पृश्यांसाठी शिक्षण प्रसाराचं कार्य केलेलं आपल्याला दिसून येतं. 3 जुलै 1852 साली पुण्याच्या वेताळ पेठेत त्यांनी अस्पृश्यांच्या मुलासाठी स्वखर्चाने शाळा सुरू केलेली आहे. पुढे 1952 मध्येच त्यांनी शूद्रातिशूद्रांच्या मुलांसाठी दुसरी देखील शाळा काढलेली आपल्याला दिसून येते. लहोजी मांग, रानवा महार यांना हाताशी धरून महार, मांग, चांभार इत्यादी अस्पृश्य जातीतील मुलांच्या मनामध्ये शिक्षणाबद्दलची आस्था निर्माण करण्याचं काम, शिक्षणाची ही चळवळ विस्तारित करण्याचं काम त्यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. फुलेंच्या जीवनावरती आपल्याला माहिती आहे लहुजी वस्ताद यांचा मोठा प्रभाव आहे आणि लहुजी वस्ताद साळवे यांनी खूप मोठ्या प्रमाणावर महात्मा फुलेंना त्यांच्या कार्यामध्ये मदत केलेली आपल्याला दिसून येते. खरं तर महात्मा फुलेंच्या कार्याचा एका वाक्यामध्ये जर मोठेपण सांगायचं झालं तर आपल्याला असं म्हणता येईल की विश्वरत्न म्हणून ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपण अभिमानानं उल्लेख करतो, त्या बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेंना गुरुचं स्थान दिलं. यावरूनच महात्मा फुलेंच्या कार्याचं मोठेपण आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाहीये. एवढंच ते केवळ बोलके सुधारक नव्हते तर करते सुधारक महात्मा फुले होते. त्यांनी दलित बांधवांना या मुलांना शिक्षणासाठी शाळा सुरू केल्या. उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये या मुलांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हायचं नाही, तर आता या मुलांना पिण्यासाठी पाणी कसं द्यायचं, जेव्हा हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये आला तेव्हा लक्षात आलं की अरे आपण आपल्या घरातला पाण्याचा हौद यांच्यासाठी खुला करावा. आणि म्हणून त्यांनी 1868 मध्ये स्वतःच्या घरचा पिण्याचा पाण्याचा हौद या अस्पृश्य मुलांच्यासाठी, बांधवांच्यासाठी खुलं करण्याचं अत्यंत धाडसी आणि अत्यंत माणुसकीचं काम त्यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि खरं म्हणजे सांगताना आपल्याला शरम वाटावी की हे जे अस्पृश्यतांच्या मुलांना, दलितांच्या मुलींना शिकवण्याचं काम फुले करत होते, तत्कालीन हिंदू धर्मातल्याच लोकांनी या कामाला मदत करण्याऐवजी बहुतांशी लोकांनी विरोध केला. परंतु त्या कालावधीमधले जे काही युरोपियन लोक होते त्यांनी मात्र हे काम अत्यंत महत्वाचं आहे, चांगलं आहे म्हणून मोठ्या अंतःकरणानं फुलेंच्या या कामाला आर्थिक मदत केलेली आपल्याला दिसून येते. रिव्हज आहे, मॅस्किल आहे, हॅरिसन आहे, यासारख्या इंग्रज अधिकाऱ्यांनी, सरकारी अधिकाऱ्यांनी व्यक्तिशः महात्मा फुलेंच्या या कामाला मदत केलेली आपल्याला दिसून येते. पुढे महात्मा फुलेंचं काम जर बघितलं तर त्यांनी 24 सप्टेंबर 1873 सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आपल्याला पुण्यामध्ये दिसून येते आहे. यामुळे त्यांनी पौरोहित्य नाकारलेलं आहे. पुरोहितपणा जे काही उच्चवर्णीय ब्राह्मण समाजाकडनं केलं जात होतं आणि या पुरोहिताच्या आडून बहुजन समाजाचं अनेक प्रकारचं शोषण होतंय हे महात्मा फुलेंच्या लक्षात आलं आणि म्हणून त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म स्थापन केला आणि पुरोहिताशिवाय सगळे धार्मिक विधी याच्या माध्यमातून होतील अशा प्रकारचं काम त्यांनी केलेलं आहे. 25 डिसेंबर 1873 रोजी त्यांनी या सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आपल्याला पुण्यामध्ये दिसून येते आहे. यामुळे त्यांनी पौरोहित्य नाकारलेलं आहे. पुरोहितपणा जे काही उच्चवर्णीय ब्राह्मण समाजाकडनं केलं जात होतं आणि या पुरोहिताच्या आडून बहुजन समाजाचं अनेक प्रकारचं शोषण होतंय हे महात्मा फुलेंच्या लक्षात आलं आणि म्हणून त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म स्थापन केला आणि पुरोहिताशिवाय सगळे धार्मिक विधी याच्या माध्यमातून होतील अशा प्रकारचं काम त्यांनी केलेलं आहे. 25 डिसेंबर 1873
समाजाच्या माध्यमातूनच पहिला विवाह सोहळा संपन्न करण्याचं काम केलेलं आहे. पुढे आपला दत्तक पुत्र यशवंतचा विवाह देखील याच पद्धतीनं लावलेला आपल्याला दिसून येतो. या पद्धतीनं हे देखील अत्यंत मोठं काम त्यांनी या माध्यमातून केलेलं आहे. शेतकऱ्यांसाठी त्यांनी केलेलं कार्य, खरं तर या देशामध्ये शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून ज्यांचा ज्यांचा अभिमानानं उल्लेख केला जातो त्यामध्ये राजे छत्रपती शिवराय आणि त्यानंतर महात्मा फुले हे एक असे व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी शेतकऱ्यांच्यासाठी खूप मोठं काम आपल्या आयुष्यामध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथामध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम केलेलं आहे. त्यांच्यासाठी खास त्यांनी शेतकऱ्यांचा आसूड नावाचा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. हा ग्रंथ त्यांनी 1883 ला लिहिला. उच्चवर्गीय लोक व अधिकारी शेतकऱ्यांचं कशा पद्धतीनं शोषण करतात यावर त्यांनी या ग्रंथाच्या माध्यमातून कोरडे वाढण्याचं काम केलेलं आहे. हे शेतकरी अशा पद्धतीने मागासलेले का राहिलेले आहेत, त्यांचं शोषण का होत आहे, त्याचं कारण त्यांनी सांगत असताना सांगितलं. ते असं म्हणाले की हे शेतकरी ज्ञानापासून वंचित राहिले, शिक्षणापासून वंचित राहिले, विद्येपासून वंचित राहिले आणि म्हणून एवढे अनर्थ या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आलेले आहेत. त्यासाठी त्यांचं जे महत्वाचा उद्गार आहे आपल्या सगळ्यांना मुखोद्गत आहे, ते असं म्हणाले की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले आणि एवढे अनर्थ एका अविद्येने केले. हे जे काही म्हटलं ते यासाठी म्हटलं गेलं होतं. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. शेतकऱ्यांचे प्रश्न सरकार दरबारी पोटतिडकीनं सोडवण्याचं काम जर कोण केलं असेल तर ते महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलेलं आहे. या महाराष्ट्रातले पहिले विचारवंत जर शेतकऱ्यांच्या संबंधानं कोण असतील, करते सुधारक जर कोण असतील तर छत्रपती शिवरायांच्या नंतर आपल्याला महात्मा फुलेंचा उल्लेख करावा लागतो. आधुनिक शेतीचा शेतकऱ्यांनी स्वीकार केला पाहिजे, त्याच्याशिवाय शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आनंदाचे दिवस येणार नाहीत. या प्रकारचा विचार देखील त्यांनी मांडलेला होता. त्यांनी खरं म्हणजे कृषी तज्ज्ञ म्हणून त्यांचा आपण उल्लेख केला पाहिजे. जलसंधारणाच्या बाबतीमध्ये आज जे सरकार म्हणतंय पाणी अडवा पाणी जिरवा, अशा प्रकारचं धोरण त्या काळामध्ये त्यांनी तलाव बांधावेत, धरणे उभे करावेत, बंधारे बांधावेत, विहिरी, याद्वारे शेतीला जास्तीत जास्त पाणी उपलब्ध करून दिलं गेलं पाहिजे. या प्रकारचा विचार त्यांनी दिलेला आहे. त्याचबरोबर पीक संरक्षणासाठी चालना दिली गेली पाहिजे सरकारच्या माध्यमातून. या प्रकारचा विचार त्यांनी मांडला. केवळ शेतीवरच शेतकऱ्यांचं पोट भरणार नाही तर त्याला जोडधंदा म्हणून पशुपालन यासाठी देखील चालना दिली गेली पाहिजे. या प्रकारचा विचार त्यांनी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी मांडलेला आहे. शेतकऱ्यांच्यासाठी माहिती पुस्तिका छापल्या गेल्या पाहिजेत, शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून दिलं गेलं पाहिजे. या प्रकारचा विचार त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताच्या संबंधानं मांडलेला आपल्याला दिसून येतो. शेतकऱ्यांच्या हिताची चिंता वाहणारं व्यक्तिमत्व म्हणून महात्मा फुलेंचा उल्लेख आपल्याला आवर्जून करावा लागतो. ड्यूक ऑफ कर्नोट यांच्या भारत भेटीवर ते आलेले होते. कोण? ड्यूक ऑफ कर्नोट हे भारत भेटीवर आलेले होते आणि त्यांना मानपत्र देण्यात येणार होतं. त्यावेळेला महात्मा फुले हे त्यांच्याकडे त्या कार्यक्रमामध्ये शेतकरी वेशामध्ये गेलेले होते आणि तिथे गेल्याच्या नंतर त्यांना जेव्हा या कर्नोटच्या समोर बोलण्याची संधी दिली गेली त्यावेळेला त्यांनी शेतकऱ्याच्या संबंधाने जे मांडलेले विचार आहेत ते आपल्या समोर मांडण्याचा मला मोह होतो. ते म्हणाले, या देशातील बहुसंख्य जनता शेतकरी आहे, या देशातील बहुसंख्य जनता ही शेतकरी आहे आणि जो पोशाख वापरतात त्याच पेहरावामध्ये मी त्यांचा प्रतिनिधी म्हणून आपल्या भेटीस आलो आहे. बहुसंख्य जनतेचे हित साधावयाच असेल तर त्याचा अज्ञान घालवा, त्यांना प्राथमिक शिक्षण मोफत मिळण्याची सोय करा, अशी मागणी त्यांनी शेतकऱ्याच्या संबंधानं कर्नोटच्या कार्यक्रमामध्ये या इंग्रजांच्या समोर केलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे शिक्षण तर द्याच, पण प्राथमिक शिक्षण हे मोफत द्या, सक्तीचं करा, जे की अलीकडे आपण संविधानामध्ये हा विचार जो पुढे आला, मला असं वाटतं की त्याची सुरुवात महात्मा फुलेंच्या या कर्नोटच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी मांडलेल्या विचारात दडलेली होती. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. तसं तर महात्मा फुलेंनी शिक्षणविषयक खूप विस्तारानं कार्य केलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे की कनिष्ठ वर्गाला शिक्षणाची दारं खुली झाली पाहिजे यासाठी त्यांनी काम केलं. प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचं झालं पाहिजे या प्रकारचं त्यांनी काम केलेलं आपल्याला दिसून येतं. बहुजन समाजाची प्रगती शिक्षणाशिवाय होणार नाही असं त्यांचं ठाम मत होतं. मुस्लिमांना शिक्षण मिळालं पाहिजे. उच्च शिक्षणाला देखील त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. व्यवसाय शिक्षण महत्त्वाचं आहे, जे की अलीकडे कौशल्य आधारित शिक्षणाचं उच्च नवीन शैक्षणिक धोरणामध्ये जे आपल्याला म्हटलं जाते कौशल्य आधारित शिक्षण आलं पाहिजे, व्यवसायाचं शिक्षण आलं पाहिजे. ही बाब केव्हा किती तरी
पूर्वी महात्मा फुलेंनी व्यवसायाच्या शिक्षणाला महत्त्व दिलेलं आपल्याला दिसून येतं. हंटर कमिशन समोर बोलताना त्यांनी शिक्षणाच्या संबंधाने मांडलेले विचार देखील अत्यंत महत्त्वाचे आहेत. हंटर कमिशनच्या समोर बोलत असताना महात्मा फुले म्हणाले होते, सहकार गरीब शेतकऱ्यांकडून, सरकार गरीब शेतकऱ्यांकडून जो सारा वसूल करतं व वसुलांचं उत्पन्न वरिष्ठ वर्गाच्या शिक्षणावरच खर्च होतं. वरिष्ठ वर्ग स्वतः पुरताच विचार करतो, म्हणून सरकारने कनिष्ठ वर्गाच्या शिक्षणाकडं लक्ष दिलं पाहिजे. 12 वर्षाखालील मुला मुलींना प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत दिलं पाहिजे. हा किती महत्वाचा आणि किती महत्वपूर्ण विचार त्यांनी मांडलेला, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. शिक्षक हे प्रशिक्षित असले पाहिजेत आणि विशेषत्वानं जे शिक्षक तुम्हाला नेमायचे ते शेतकरी कुटुंबातले असले पाहिजेत, कनिष्ठ वर्गातले असले पाहिजेत, कारण त्यांना कनिष्ठ वर्गाप्रती त्यांच्या अंतःकरणामध्ये कळवळा निश्चितपणे असेल. या प्रकारचा उदात्त विचार त्यांनी त्यावेळेला मांडलेला आपल्याला दिसून येतं. याशिवाय आपण जर बघितलं तर त्यांनी केलेलं जे अनेक प्रकारचं कार्य आहे त्यामध्ये त्यांचं वाङ्मयीन कार्य आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यांनी तृतीय रत्न नावाचं नाटक लिहिलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलचा पोवाडा लिहिलेला आहे. ब्राह्मणाचं कसब, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड, सार्वजनिक सत्यधर्म असे काही ग्रंथ त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये लिहिलेले आपल्याला दिसून येतात. त्यांच्या धर्मविषयक विचारांचा विचार जर केला तर त्यांनी प्रथा परंपरा ज्या की मानवतेच्या विरोधामध्ये आहेत, काही विशिष्ट वर्गांच्या वरती अन्याय करणार आहेत, त्याचा त्यांनी कडाडून विरोध केलेला आहे. त्याच्या विरोधात त्यांनी बंड केलेला आहे. परमेश्वराची ही सगळीच लेकरं आहेत. परमेश्वर हा सगुण स्वरूपामध्ये नाहीये, तो निर्गुण स्वरूपामध्ये आहे आणि परमेश्वराच्या आणि भक्ताच्या मध्ये मध्यस्थाची गरज नाहीये. अशा प्रकारचा सडेतोड आणि त्या काळामध्ये जी काही मध्यस्थांच्या कर्वे शोषण केलं जात होतं त्याचा त्यांनी परिपूर्ण विरोध केलेला दिसून येतो. मूर्तीपूजेचा विरोध देखील महात्मा फुलेंनी आपल्या आयुष्यामध्ये केलेला आहे. सर्व साक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी, अशा प्रकारचा विचार त्यांनी मांडला. काय म्हणाले ते? सर्व साक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी, या प्रकारचा विचार त्यांनी मांडलेला आहे. त्यांच्या राजकीय विचारांचा जर विचार आपण केला तर इंग्रजांचं हे जे राज्य आहे पुढे पुढे ते अन्याय करायला लागले, त्यामुळे हे राज्य उलटून टाकलं गेलं पाहिजे या प्रकारचा त्यांनी जे काही यासाठी काम करणारे राजकीय चळवळी होते त्यांना मदत करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. लहुजी वस्ताद सारख्यांना त्यांनी सोबत घेतलेलं आहे. सामाजिक, आर्थिक व धार्मिक गुलामगिरीचं उच्चाटन करण्याचं कार्य त्यांनी या पद्धतीने केलं. इंग्रजांमुळे कनिष्ठ वर्गाची प्रगती होते आहे. इंग्रजांच्यामुळे काही चांगल्या शिक्षणाच्या सोयी, काही चांगले विचार या देशामध्ये आले. त्याबद्दल इंग्रजांच्या प्रती त्यांच्या मनामध्ये कणवही होती, परंतु जिथे जिथे इंग्रज विरोध करायला लागले त्याच्या विरोधामध्ये त्यांनी बंड देखील केलेलं आपल्याला दिसून येतं. बांधकाम, ते तुम्हाला माहिती आहे की असं सांगितलं जातं की ते खडीचे ठेकेदार होते, मोठे बांधकाम व्यावसायिकही महात्मा फुले होते. असं म्हणतात की मुंबईला जे आता आपण पूर्वी त्याला सिटी स्टेशन म्हणतो, महानगरपालिकेची वगैरे ज्या काही इमारती आहेत ते असं सांगितलं जातं की महात्मा फुलेंनी बांधलेले आहेत. त्या कालावधीमध्ये बांधकाम व्यवसायांच्याकडनं मजुरांच्या वरती जे अन्याय केले जायचे त्याचा विरोध त्यांनी केलेला आपल्याला दिसून येतो. आणि असं म्हणतात की पुणे नगरपालिकेचे ते सदस्य होते. त्या कालावधीमध्ये देखील पुण्यामध्ये अनेक प्रकारच्या सुखसुविधा निर्माण करण्याचं काम महात्मा फुलेंनी केलं होतं. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आपल्याला महात्मा फुलेंच्या चरित्रावरती फार विस्ताराने बोलतायत. त्या काळामध्ये धर्मसत्ता आणि राजसत्ता ही एकत्र येऊन बहुजनांचं मोठ्या प्रमाणावर शूद्रांचं सामाजिक, धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक अशा प्रकारचं शोषण करत होते. या ठिकाणी धर्माच्या नावाखाली देवांचा बाजार भरविला जात होता. शिक्षण बंदी करून शिक्षणाला पोट भरण्याच्या धंद्याचं साधन मानलं जात होतं. क्षत्रिय आणि वैश्यांना शूद्र ठरवून त्यावेळी अधिकारून काढून घेतले जात होते. आणि म्हणून तुम्हाला माहिती आहे की महात्मा फुलेंचा जन्मच पेशवाईच्या नंतर 9 ते 10 वर्षांनी झालेला आहे. आणि पेशवाईच्या काळामध्ये या सगळ्या प्रकारचे बंधनं सर्वसामान्य दीनदलितांच्या वरती लादले गेलेले होते आणि या विरोधामध्ये त्यांनी आपलं आयुष्य वेचलेलं आपल्याला दिसून येतं. खरं तर यांचं मोठेपण हेच आहे की घरामध्ये कुठल्याही प्रकारचा वैचारिक वारसा नसताना त्यांनी केलेलं हे मूलगामी आणि वर्णभेदक कार्य खरोखरच आपल्या सगळ्यांना कौतुकास्पद वाटावं एवढं मोठं आहे. त्यांनी विचार मांडले असं नाही तर विचारांना कृतीची जोड देण्याचं काम केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरती त्यांनी पोवाडा लिहिलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली जयंती त्यांनी साजरी केली असंही सांगितलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या संबंधाने देखील त्यांनी मोठं काम केल्याचं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पहिल्यांदा त्यांनी गो ब्राह्मण प्रतिपालक असं जे म्हटलं जात होतं त्याचा विरोध महात्मा फुलेंनी केला
आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्यासाठी कुळवाडी भूषण अशा प्रकारचा उल्लेख केलेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून त्यांचं हे कार्य अत्यंत महत्वाचं आहे. लंगोट्यास देई जाणवी पोशिंदा कुणब्यांचा, लंगोट्यास देई जाणवी पोशिंदा कुणब्यांचा, काळ तो असे यवनांचा. अशा प्रकारे त्यांच्या पोवाड्याची सुरुवात त्यांनी केलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. भरजोशी जे बहुजनांचे शोषण करतात त्याबद्दल हे बहुजन भटजोशी जे लोक होते, या भटजोशींच्याकडनं बहुजनांचं जे शोषण केलं जात होतं त्याबद्दल त्यांनी जे लेखन केलं ते म्हणाले, आता तरी तुम्ही शूद्रा भोंदू नका. या भटजोशींच्या बद्दल त्यांनी स्पष्ट लिहिलं, आता तरी तुम्ही शूद्रा भोंदू नका, ज्योतिबाचा ठोका ऐकून या. स्पष्टपणे त्यांनी भटजोशींना सुनावण्याचं काम अशा पद्धतीने केलेलं आपल्याला दिसून येतं. ज्याप्रमाणे संतांनी अभंग लिहिले, ज्योतिबानी अखंड रचलेले आपल्याला दिसून येतात. शूद्रांच्या जीवनाचं आपल्या अखंडमधनं वर्णन करताना ते म्हणतात, कामापुरती लंगोटी फिरती नांगराचे पाठी, कामापुरती लंगोटी फिरती नांगराचे पाठी, एका घोंगड्या वाचुनी स्त्रिया नसे दुजे शयनी, एका घोंगडी वाचोनी स्त्रिया नसे दुजे शयनी, ढोरा मागे सर्व काळ पोरे फिरती रानोमाळ, ढोरा मागे सर्व काळ पोरे फिरती रानोमाळ, ताक काया पोट भरी, ताक काया पोट भरी, धन्य मने संसारी. या शूद्र शेतकरी गरीब बहुजनांना कशा प्रकारचं जीवन जगावं लागत होतं या अखंडामधनं त्यांनी वास्तविक चित्र रेखाटण्याचं काम केलेलं आहे. पुढे ते काय सांगतात बघा, आता तरी तुम्ही मागे घेऊ नका, आता तरी तुम्ही मागे घेऊ नका, धिक्कारुनी टाका मनुमता. बहुजनांनो, मी जे सांगतोय ते नीट लक्ष देऊन ऐका. काय सांगतात ते, आता तरी तुम्ही मागे घेऊ नका, धिक्कारुनी टाका मनुमता, विद्या शिकताच पावाल ते सुख, विद्या शिकताच पावाल ते सुख, घ्यावा माझा लेख ज्योती म्हणे. मनुस्मृतीने आपल्या बहुजनांचं खूप मोठं वाटोळं केलेलं आहे. तेव्हा या मनुस्मृतीचा तुम्ही धिक्कार करा. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे काम केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि दुसरा एक संदेश बहुजनांना दिला, ते असं म्हणाले की विद्या शिकताच पावाल ते सुख, तुम्ही विद्येची कास धरा, विद्या शिका, अशा प्रकारचं देखील त्यांनी सांगितलेलं आपल्याला दिसून येतं. त्यांच्या अखंडमधनं पुढे त्यांनी जे सांगितलेलं आहे स्त्रियांच्या संबंधानं, तो विचार देखील अत्यंत महत्वाचा आहे. ते म्हणतात, स्त्री पुरुष हे सर्व कष्टकरी व्हावे, स्त्री पुरुष हे सर्व कष्टकरी व्हावे, कुटुंबा पोसावे आनंदाने. स्त्री आणि पुरुषांनी काय करावं तर कष्ट करायला लागावं, कष्टाला पर्याय नाहीये, म्हणून स्त्री पुरुष सर्व कष्टकरी व्हावं, कुटुंबा पोसावे आनंदाने, नित्य मुली मुला शाळेत घालावे. किती तळमळ या बहुजन उद्धारासाठी महात्मा फुलेंच्या मनामध्ये होती या खंडातून आपल्या लक्षात येते. नित्य मुली मुला शाळेत घालावे, अन्नदान द्यावे विद्यार्थ्यास. काय करावं तर या बहुजनातल्या स्त्री पुरुषांनी कष्ट करण्यासाठी सतत अग्रेसर असलं पाहिजे. आपल्या मुला मुलींना शाळेत तुम्ही घातलं पाहिजे आणि जे शाळेत मुलं जात आहेत त्यांना अन्नदान करण्याचा देखील आपण प्रयत्न केला पाहिजे. अशा प्रकारचा या ठिकाणी प्रबोधन त्यांच्या लेखनातून ते करताना दिसून येतात. धर्म राज्य भेद मानवा नसावे, ते असं म्हणतात की धर्माच्या नावावर राज्यकर्त्यांनी म्हणा किंवा धार्मिकांनी म्हणा कुठल्याही प्रकारचा भेद करता कामा नये. धर्म राज्य भेद मानवा नसावे, सर्व सुखी व्हावे भिक्षा मी मागतो, मनुजा सांगतो ज्योती म्हणे. मी जसं पसायदानामध्ये ज्ञानेश्वरांनी आपल्याला माहिती आहे संत ज्ञानेश्वरांनी या विश्वाची चिंता वाहिली होती, तशाच प्रकारे ज्योती म्हणे महात्मा ज्योतिबा भिक्षा मागतो म्हणतात. कोणती भिक्षा मागतो की सर्वांनी सुखी व्हावं, विशेषत्वानं जे दीन दलित वंचित आहेत त्यांच्या जीवनामध्ये सुख यावं, अशा प्रकारचा विचार त्यांनी मांडलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. असा हा महामानव ज्याने आपलं संपूर्ण आयुष्य, तुम्हाला माहिती की शेवटी त्यांना पक्षाघाताचा आजार झाला, परंतु अशा अवस्थेमध्ये देखील त्यांनी लेखन थांबवलं नाही. बहुजन उद्धाराचं काम त्यांनी काही संपवलेलं आपल्याला दिसून येत नाही आहे. असा हा महामानव ज्याने की दलितांच्या उद्धारासाठी, शेतकऱ्यांच्या उद्धारासाठी, स्त्री उद्धारासाठी खूप मोठं काम केलं. अशा या महापुरुषांच्या बद्दल आपण किती जरी विस्तारानं बोलत राहिलो तरी ते कमी पडणार आहे. मला असं वाटतं की अत्यंत संक्षेपानं त्यांच्या जीवनचरित्राचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. 11
एप्रिल हा त्यांचा जन्मदिवस आहे. तेव्हा आपल्या सगळ्यांना मी मनपूर्वक या ठिकाणी विनंती करतो की ज्योतिबांनी बहुजन समाजाच्या उद्धारासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं. आपल्या पत्नीला देखील या कामी त्यांनी पुढे आणलं. खरं तर महात्मा ज्योतिबा फुलेंचा आणखीन एक आदर्श घेण्यासारखा आहे की आदर्श दाम्पत्य जीवन कसं असावं. अलीकडच्या कालावधीमध्ये आपण इतक्या मोठ्या डिग्र्या घेतलेली माणसं, परंतु पत्नीला पतीशी आणि पतीला पत्नीशी सामंजस्यानं वागता येत नसल्यामुळे घटस्फोटाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आज सुशिक्षितांच्या मध्ये वाढलेले आपल्याला दिसून येतात. परंतु ज्योतिबांसारखा ज्यांनी वयाच्या 13व्या वर्षी अत्यंत लहान असणाऱ्या सावित्रीशी लग्न केलं, पुढे त्यांना अपत्य प्राप्ती झाली नाही, तरी परंतु सावित्रीला त्यांनी सोडलेलं नाही आहे. उलट सावित्रीला त्यांनी सांगितलं की माझ्यामुळंच तुला अपत्य होत नसेल म्हणून तुला मी परवानगी देतो, तू दुसरा विवाह केलास तरी चालेल. खरोखरच एका पत्नीला या प्रकारची परवानगी देणारे, पत्नीला स्वतः शिकून शिक्षिका बनवणारे आणि पत्नीला मला असं वाटतं की जगात एक मोठं नाव प्राप्त करून देणारा एक आदर्श पती कसा असावा याचं उदाहरण जर पाहायचं असेल तर आपण महात्मा फुलेंच्याकडे पाहिलं पाहिजे. म्हणजे मला मुलगाच नाही म्हणून कित्येक माणसं या ठिकाणी अनेक प्रकारचे नवससायस करत असतात. कित्येक मुलींना जन्म देतात वंशाला दिवा व्हावा म्हणून. परंतु महात्मा फुले आणि सावित्रीबाईंचा हा आदर्श आपण डोळ्यासमोर घेतला पाहिजे की अपत्य प्राप्ती झाली नाही म्हणून ते खचले नाहीत किंवा कुठे नवस करत बसले नाहीत, तर त्यांनी एका विधवेचा, काशीबाईचा अनावर्स पुत्र तुम्हाला माहिती आहे यशवंत नावाचा, त्याला दत्तक घेतलं आणि त्याला मोठं करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. खरं म्हणजे माणूस प्रत्येक माणूस जन्माला हा रडत जन्माला येतो, पण माणसानं आयुष्यभर एवढं मोठं काम केलं पाहिजे की जाताना तो हसत हसत गेला पाहिजे आणि त्याच्या जाण्यानं जग रडलं पाहिजे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई या दोघांचाही जर आपण शेवट बघितला तर लक्षात येतो की सावित्रीबाईंनी प्लेगच्या रुग्णांची सेवा करता करता त्यांना प्लेग होतो आणि त्या गतप्राण होतात. फुले देखील समाजाची सेवा करता करताच त्यांना पक्षाघात होतो, तरी परंतु शेवटच्या श्वासापर्यंत ते समाजाची रंजल्या गांजल्यांची वंचितांची सेवा सोडत नाही आहेत. जर आपल्याला महाराष्ट्रामध्ये आपण सतत फुले शाहू आंबेडकर असा गजर नेहमीच करत असतो, खरंच जर आपल्याला महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून घ्यायचा असेल, आपल्याला जर खऱ्या अर्थानं त्यांचे अनुयायी म्हणून घ्यायचं असेल, तर त्यांनी जे काही विचार आयुष्यभर आपल्याला दिले आणि आयुष्यभर जगले, त्या विचारातला एखादा क्षण, एखादा कण का असेना, परंतु आपल्या जीवनामध्ये उतरविण्याचा तुम्ही आणि आम्ही निश्चितपणे प्रयत्न करावा. तो प्रयत्न माझ्यासह आपण सगळेजण कराल अशा प्रकारची त्यांच्या जयंतीच्या दिनी मी विनम्र अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा ह्या महामानवातला त्यांच्या प्रतिमेला आणि त्यांच्या विचारांना मनपूर्वक अभिवादन करून व्हिडिओला मी याच ठिकाणी पूर्णविराम देतो. नमस्कार.